मी घरच्या घरी बनवलेलं प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि स्वस्तात मस्त घरचं लोणचं. क्या बात है सर, क्या बात. हाय गाईज, तुम्ही माझी कालची रील बघितली असेल तर तुम्हाला कळालं असेल की मी गावावरून काय घेऊन आले. तर हे मी छोटे छोटे पीसेस मध्ये कट करून घेतलंय आणि मी एक व्हिडिओ बघितलेला आहे रेफरन्स साठी. त्याच्यातून मी शिकणार आहे की लोणचं कसं बनवायचं. तर मी आज ते ट्राय करते आणि तुम्हाला पण शिकवते. चला तर मग बनवूया. तर लोणचं बनवण्यासाठी खरी महत्वाची गोष्ट म्हणजे कापलेली कैरी. तर ती मी अशी छोट्या छोट्या खापांमध्ये कापून घेतलेली आहे. आणि मसाल्यांमध्ये मी घेतली आहे ही मोहरीच्या डाळीची पावडर. त्याच्यासाठी त्यानंतर तडका देण्यासाठी ही मोहरी, मीठ घेतलंय भरपूर सारं आणि ही मेथीची पूड, हिंग आणि लोणच्याचा मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये फक्त आपण मीठ, मसाले आणि जी मेथीची पूड होती ना ती सगळी आपण मिक्स करून घेऊया. हा टाकला मसाला, हे मीठ आणि मेथीची पूड. मस्त लाल लाल दिसत, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. ज्यांना असे चटकदार पदार्थ आवडतात ना त्यांना हे बघून तोंडाला पाणी सुटलं असेल. वाह क्या टेस्ट है. मसाला मिक्स करून रेडी झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण मस्त मोहरीची फोडणी टाकूया. आता ही फोडणी आपण बनवलेल्या लोणच्यामध्ये टाकूया. हे लोणचं कसं गोड व्हावं ह्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊ. मस्त बारीक असा गुळ चिरून घेतला आणि हा आता याच्यामध्ये टाकून देऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही गुळ टाकू शकता. तो परत मिक्स करून घ्यायचा असं मस्त. This pickle is ready. आता हे 1 महिन्यानंतर ना एवढं छान मुरेल आणि मग त्यानंतर ना याची टेस्ट, ओ माय गॉड, ऑसम. एवढं सुंदर झालंय ना काय सांगू. मी पहिल्यांदाच केलंय, तुम्ही पण ट्राय करा. एकदम सोपी पद्धत आहे. मला तर खूप अवघड वाटायचं जेव्हा माझी मम्मी वगैरे बनवायची. असं वाटायचं मला येणारच नाही. पण यावेळी मला लोणचंच नाही मिळालं यार. मग म्हटलं चला आपणच बनवूया. पण एवढं सुंदर झालंय ना, तुम्ही पण ट्राय